म्हणू. ओ ओ ओ प्रिया मध्येच ऐकू येत नाही. थोडस समोर होशील. ओके, आता येतंय आवाज आता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः. ओम शांति शांति शांतिः. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ओके, नमस्कार मंडळी. आपण 8व्या अध्यायावर आहोत आणि 11वा श्लोक मागच्या वेळी आपण वाचला होता, पण मी त्याच्याबद्दल बोलणार आहे आज, तर मी ते पुन्हा सांगणार आहे थोडंफार. पण त्याच्या आधी आपण मागचा गोषवारा बघूया. तर संतोष, मी स्क्रीन शेअर करू का? चालेल. दिसतंय का? हो, दिसत. ते दुसरा स्क्रीन बाजूला करायला पाहिजे. आता बरोबर दिसतंय? शेअरचा स्क्रीन पुढे आलाय, हा स्क्रीन मागे केलाय. ओके. ओके, हा छान दिसतंय. तर वाचतो. हा गोषवारा 4 ऑक्टोबर 2021 सत्संग, अध्याय 8वा, श्लोक 4 ते 11, ओव्या 30 ते 111. या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने भगवंतांना ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ व प्रयाणकाळी योग्यानं होणारे भगवंताचे स्मरण या 7 गोष्टी स्पष्ट करायला आवर्जले होते. आपण 27 सप्टेंबरच्या सत्संगात पाहिलं की ब्रह्म म्हणजे शुद्ध चैतन्य, ते निर्गुण व निराकार असतं. ब्रह्म म्हणजेच अक्षर, त्याचा नाश होत नाही. ब्रह्म सर्वत्र आहे पण दिसत नाही. सगळ्याच्या मागचं जे तत्व ते ब्रह्म, पण आपण त्याला गृहीत धरतो. भगवंत म्हणतात की अधिभूत म्हणजे नश्वर पदार्थ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पंचमहाभूतांचा संयोग झाला तरच जे दिसतं, आणि पंचमहाभूतांचा वियोग झाला असता जे नामरूपात्मक शरीर नाशाला पावतं, त्या शरीराला अधिभूत म्हणतात. त्यांनी येथे ढग उत्पन्न होतात व लय पावतात अशी उपमा दिली आहे. अधिदैवत म्हणजे आपल्या शरीरात राहणारे चैतन्य, जीव म्हणजे आत्माच. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा इंद्रियांचा स्वामी आहे व तो प्रकृतीने मिळवलेले भोग भोगतो, आनंदी होतो, कष्टी होतो. हा वास्तविक परमात्माच आहे, पण अहंकार रूपी झोप येऊन तो वेगळा म्हणजे द्वैतभास झाला आहे.
भगवंत म्हणतात की या शरीरातील अधियज्ञ म्हणजे देहाहंकार दिकांना नाहीसे करणारा तो मीच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की खरं म्हणजे अधिदैव व अधिभूत हे भगवंतच असून, परंतु जसे अस्सल सोन्याला डाग लागला असं ते हिणकस होतं, तसं अविद्येच्या पडद्यामुळे ते म्हणजेच अधिदैव व अधिभूत भगवंतापासून वेगळं समजावं. हा पडदा काढला की हा द्वैत भाव नाहीसा होतो. ते पुढे स्फटिकाचं उदाहरण देतात. जर केसांच्या गुंत्यावर स्फटिकाची शिळा ठेवली तर ती भंगलेली दिसते, पण केस दूर केल्यावर पुन्हा अखंडित दिसते. तसे अहंकार गेला की द्वैत भाव नाहीसा होतो. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला या अधियज्ञाच्या पायऱ्या सांगतात. आधी वैराग्य, मग विषयाची आहुती, ध्यानधारणा, त्याग व मग ओंकाराचे चिंतन केल्यावर ज्ञानप्राप्ती होते व शेवटी ज्ञानाचा ज्ञेयात म्हणजे ब्रह्मात लय होतो आणि आत्मा व परमात्म्याचे मिलन होते. पुढे भगवान म्हणतात की मरणाच्या वेळी जो केवळ माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करतो तो मत्स्वरूप पावतो. ज्या ज्या वस्तूचे स्मरण करीत मनुष्य अंतकाली देहाचा त्याग करतो त्या त्या वस्तूप्रत तो सर्वदा जातो. म्हणून ते अर्जुनाला सर्व काळी या श्लोकातील सर्वेषु कालेषु हे महत्वाचे त्यांचे स्मरण ठेवून युद्ध करायला सांगतात. परत निष्काम कर्मयोगावर भर देतात. ते पार्थाला अभ्यास करून चित्त स्थिर करून परमपुरुषाचे म्हणजे परमात्म्याचे सतत चिंतन करावयास सांगतात. या परमपुरुषाचे वर्णन ते सर्वज्ञ, विश्वाचा नियंता, अणुपेक्षा लहान, सर्व जगाचा आश्रय, ज्याचे स्वरूप कल्पनेच्या पलीकडे व सूर्याप्रमाणे प्रकाशरूप आहे असे करतात. जो मरणसमयी एकाग्र मनाने भक्तीने व योगबलाने युक्त होऊन त्याचे स्मरण करतो तो त्या परमपुरुषात जातो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे जीवनमुक्त असतात त्यांना आत्मज्ञान झालेले असते. ते आधीच परमात्म्याशी एकरूप झालेले असतात, त्यामुळे त्यांना मृत्यूची भीती नसते. येथे ज्ञानेश्वर महाराज अनेक उपमा देऊन पाण्याखालील घट, कात टाकणारा सर्प इत्यादी मृत्यूसमयी अशा लोकांच्या बुद्धीचा निश्चय कसा डगमगत नाही ते सांगतात. ते म्हणतात की जसे जोरात पळत असता पावले निसटली की पडण्या वाचून गत्यंतर नसते, तसे मृत्यू प्रसंगी मनुष्याचे ज्या वस्तूकडे लक्ष लागते ती वस्तू होणे कदापि चुकत नाही. त्याचप्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडीने अंतःकरणात राहते तीच गोष्ट मरणाच्या वेळी मनात येते. म्हणून त्यांनी केवळ शेवटी काय मनात आले त्यापेक्षा जन्मभर आपण काय करतो यावर भर दिला आहे. शेवटी माऊलींनी सांगितले आहे की प्रयत्नांच्या बळावर पांगळा देखील पर्वत चढून जातो. तू प्रथम अभ्यास करून पहा, मग तरीही ती स्थिती झाली नाही तर मग रागाव. म्हणजे आधी अभ्यास करणे फार महत्वाचे आहे. भगवंतांनी अर्जुनाला आपले कर्म कर व युद्ध कर असे सांगितले. आता हे पुढचं मला वाटतं निर्मात्यांनी तदात्मानंदांनी सांगितलं. पण आपल्याला कशाशी युद्ध करायचं आहे म्हणजे आपल्या लोकांना आपल्याला आपल्यात जे सत्व, रज व तम गुण असतात त्यापैकी रज व तम गुण कमी करायचे आहेत, त्यांच्याशी युद्ध करायचे आहे व सत्व गुण वाढवायचे आहेत. हा आपल्या आयुष्याचा मोक्षापर्यंत जाण्याचा संघर्ष असतो. यापुढे भगवंत संसाराच्या इच्छेपासून परांगमुख झालेले विरक्त ज्यामध्ये प्रवेश करतात व जे जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरण करतात अशा अविनाशी ब्रह्माबद्दल सांगतील. ज्ञानेश्वर महाराज ब्रह्माच्या अविनाशीपणाला आकाशाची उपमा देतात. जसे आकाश प्रचंड वाऱ्यानेही नाहीसे होत नाही तसे ब्रह्म अक्षर आहे. ते काय म्हणतात हे पुढील श्लोकात पाहू. हे झालं. निलिमा आवाज नाही काय करते? ओके, अनम्यूट केलं होतं. छान झालं, खूप छान झालं संतोष. आणि तुम्ही त्याच्या अनुषंगाने जे प्रश्न विचारले ते पण खूप सुंदर होते. तर तुम्ही एकूण 4 प्रश्न विचारले, पण त्यातल्या 2 प्रश्नांना आपण आज उत्तर देऊ. आणि तुमचा जो म्हणजे भगवंत म्हणजे काय आहे, कृष्ण आहे का विष्णू आहे का ब्रह्म आहे असा जो प्रश्न होता त्याचं उत्तर आता एका शब्दात देते की
जेव्हा ते म्हणतात तू माझ्यापर्यंत पोहोच, तेव्हा ते ब्रह्माबद्दल बोलत असतात. पण त्याच्याबद्दल डिटेल आपण जेव्हा आपण विभूती शिकू 10व्या अध्यायात, तेव्हा आपण त्याच्याबद्दल बोलू. आणि जो दुसरा प्रश्न होता तुमचा याच्याबद्दल, प्राण्यांबद्दल जो प्रश्न होता, तर तो पण आपण पुढच्या अध्यायात घेऊ. मोक्षाचा जेव्हा येईल तेव्हा आपण तो प्रश्न घेऊ. पण तुमचे आणखीन जे 2 प्रश्न होते ते मी आता वाचून दाखवते. तुम्ही याला अध्याय 8 ओवी 58 मध्ये, म्हणजे शेवटी त्यांनी म्हटलंय की माया जळण्याची संपली की तिला जाळणारे ज्ञान तेही त्या प्रसंगी नाहीसं होतं, म्हणजे काय. आणि तुमचा दुसरा प्रश्न होता, दुसऱ्या अध्यायात 259व्या ओवीत तू तिन्ही गुण टाकून दे असं म्हटलं आहे, तर सत्वगुण का टाकायचा. आणि मला वाटतं हे दोन्ही प्रश्न संबंधित आहेत, म्हणून मग मी ते एकत्र घेतले आहेत. तर आपण जेव्हा स्क्रीन शेअर करू दिनकर, तेव्हा आपण आधी त्या शेवटच्या भागामध्ये जाऊया. 58व्या ओवीचं आणि 52व्या ओवीचं जिथे स्पष्टीकरण आहे तिथे जाऊया. करताय का शेअर स्क्रीन का प्रॉब्लेम आहे. हा, ओके, तिथपर्यंत आपण होतो, पण त्याच्यात थोडस आपल्याला मागे जायचंय. 4थ्या श्लोकाचा शेवटची ओवी. ओवी 52च्या तिथे आपण थांबूया, म्हणजे त्याच्या आणखी थोडं नाही, स्पष्टीकरण आहे तिथे जाऊया. ते हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये जवळजवळ दुसरा अध्याय, 7वा अध्याय, 8वा अध्याय एकत्र सगळं गुंतलं गेलंय, म्हणून मला वाटलं की त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. तर आता बघा, आपण जेव्हा आधियज्ञ म्हटलं त्याच्यातली ही शेवटची पायरी आहे, वरची ओळ आहे ती, की तिथे ज्ञानाचाही ज्ञेयामध्ये लय होतो. आता तिथे आपल्याला त्याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. तर ज्ञेय म्हणजे काय, तर आपल्याला जे काय जाणून घ्यायचं आहे त्याला ज्ञेय म्हणतात. आणि आपण काहीही क्रिया करतो त्याच्यामध्ये त्रिपुटी असते. त्रिपुटी म्हणजे कर्म, कर्माचे समजा म्हटलं तर कर्मामध्ये करण असतं, म्हणजे काही काही साधन लागतात त्याला, आणि ऍक्च्युअल जे काय कर्म करायचं ते, आणि करता, राईट. तर करण कर्म करते इति त्रिविधः कर्मसंग्रह, असं म्हणजे त्याची व्याख्या आहे. तर ज्ञानाच्या बाबतीत काय आहे, तर आपल्याला जे जाणून घ्यायचं आहे त्याला ज्ञेय म्हणायचं, आणि या ठिकाणी ब्रह्म आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि ज्ञाता म्हणजे ज्याला ज्ञान होतं ते, पण त्याच्या तीच व्यक्ती जेव्हा ज्ञान होत नाही त्याला परिज्ञाता म्हणतात. तर ती म्हणजे या बाबतीत अर्जुन किंवा आपण, राईट. आणि मग ज्ञाता, आणि मग ज्ञान, अर्थातच ज्ञान पाहिजे आपल्याला. तर ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता किंवा परिज्ञाता, अशी ही त्रिपुटी आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आत्मज्ञानाच्या बाबतीत त्यांनी आपल्याला काय सांगितलं की ते सगळ्या स्टेप सांगितल्या होत्या, आत्ताच संतोषने वाचल्या त्या. आणि त्याच्यामधली शेवटची स्टेप जी आहे ती आपल्याला या 52व्या ओवीत सांगितली आहे, की ज्ञानाचाही ज्ञेयामध्ये लोप होतो, म्हणजे शेवटी फक्त ब्रह्म उरतं आणि सर्वच ब्रह्ममय याची जाणीव होते. तेव्हा ब्रह्म सोडून बाकी सगळं त्याच्यात विलीन होतं, असं तिथे म्हटलंय. आणि शेवटच्या ओळीत पुन्हा त्यांना तेच सांगायचं की आपल्याला माहिती आहे की ब्रह्म आणि माया आहे. तर ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे, पण जे काय सगळे गुण असतात आणि जे काय सगळं असतं ते सगळं मायेमुळे असतं. तर मायेचा जेव्हा लय होतो शेवटी, जेव्हा सगळंच ब्रह्ममय होतं, तेव्हा ते जे काय आपण ज्ञान मिळवलंय त्याचं सुद्धा ब्रह्मात, ते सुद्धा ब्रह्मात विलीन होतं, अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय. म्हणजे आत्मसाक्षात्काराची जी स्टेप आहे त्याचं ते वर्णन आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की
ज्ञानाचा ज्ञेयामध्ये लय होतो. आणि तेच पुन्हा त्यांनी शेवटच्या वेळी सांगितलंय. आता दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटलंय त्रैगुण्य विषया वेदा, राईट. तर त्याच्यामध्ये वेदाला त्रैगुण्य पूर्ण असं जे म्हटलं आहे ते का आहे, तर ऍक्च्युअली बहुतेक स्वामीजी आपल्या वेदांना डिपार्टमेंट स्टोअरची उपमा देतात. म्हणजे तुम्हाला हा ज्ञानमार्ग खूप अवघड वाटतो का, मग सोपा मार्ग घ्या. मग तुम्हाला कर्ममार्ग, निष्काम कर्ममार्ग सगळ्यात सोपा राहील. त्याच्यामध्ये नुसतं आपले कर्म करा आणि भक्ती करा की झालं. तर असं आपल्याकडे म्हणजे कस्टम मेड अशा सगळ्यांना करून मिळतात, ज्या काय तुम्हाला मार्ग हवे असेल तसं. तर त्याच्यामध्ये पण कर्मकांडामध्ये आणखीन हे पण सांगितलं की ज्ञाताकडून अज्ञाताकडे आपण जातो. म्हणजे आधी ते लोक काय मागतात आपण पाहिलं होतं, अर्थार्थी जे असतात ते इथे जे काय आपल्याला लागतं ते सगळं मागतात. म्हणजे भोगापासून सुरुवात करतात. तर आपल्याला आयुष्यामध्ये जे काय हवं आहे त्याच्यासाठी मागतात. तर त्याच्यामध्ये भोग म्हणजे मग सत्व रज तमगुण हे आलेच. आणि म्हणून कर्मकांडाच्या भागाला त्रैगुण्य विषय वेद असं म्हणतात. आणि तिथे भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना तू निस्त्रैगुण्य हो, म्हणजे या त्रिगुणाच्या पासून पलीकडे जा. त्याच्यापासून आणखी पुढचं काय काय आहे तर ज्ञानमार्ग, त्याच्याकडे जा. आणि तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी त्या अध्यायामध्ये एक खूप छान उपमा दिली. ते म्हणतात आपल्याकडे आपण का समजा एखाद्या ठिकाणी गेलो आणि तिथे आपल्याला खूप रस्ते दिसले, आपल्याला जिथे जायचंय तिथले, तर काय ते आपण सगळेच घेतो का? नाही घेत आपण. आपल्याला जो मार्ग आपण आपला मार्ग निवडतो. तसं कृष्णाला ते कृष्ण भगवान आता अर्जुनाला सांगतात आहे की तू आता इथून ज्ञानमार्ग घे, म्हणजे निर्गुण्य निस्त्रैगुण्य असं ते जे त्यांनी सांगितलंय. आणि ते कसं त्याच्यामध्ये मग त्याने सांगितलंय की निर्द्वंद्व व्हायचं आणि आणखी 3 गोष्टी सांगितल्या. त्यातलं निर्द्वंद्वाचं जे होतं ते आपण मागच्या 7व्या अध्यायात पाहिलं, श्लोक 27 आणि 28 श्लोकात आपल्याला. आणि माऊलीने तर त्याच्यावरती खूपच छान संसारातली एक उपमा देऊन बऱ्यापैकी लांब करून सांगितलं होतं आपल्याला. तर आणि त्याच्या पुढचं जे आहे ते आपल्याला या अध्यायात सांगितलं आहे की ज्ञानमार्गाने फक्त जा असं म्हटलेलं नाही. त्याची शेवटची पायरी जी आहे ती जी आपण आत्ताच्या ओळीत या ओवीमध्ये पाहिली, ती म्हणजे तिथे सगळंच संपतं, तिथपर्यंत जा. आणि आपल्याला माहिती आहे की ईश्वर म्हणजे ब्रह्म प्लस माया, पण मायाचा लोप होऊन जेव्हा ब्रह्म उरतं ते निर्गुण आहे. म्हणजे सत्व रज तम गुण सगळे तिथे संपतात. आणि ती जी पायरी आहे ती नैस्त्रैगुण्य अशी आहे. तर पहिली पायरी सत्व रज आणि तमगुण कमी करायचे, सत्व पूर्ण व्हायचं. आणि त्याच्याही पुढची पायरी, अगदी शेवटची पायरी जी आहे त्याच्यामध्ये सगळंच ब्रह्मरूप होतं. आणि आत्मसाक्षात्कारानंतर काहीच उरत नाही, फक्त ब्रह्म उरतं. असं म्हणून ते त्यांनी तसं म्हटलं की ज्ञानाचा सुद्धा ज्ञेयामध्ये लोप होतो. ज्ञेय म्हणजे ब्रह्म इथेच आपल्याला म्हटलंय. तर ते तुमच्या 2 प्रश्नांचं उत्तर झालं. आणि तुमचे बाकीचा प्रश्न आपण 10व्या अध्यायात घेऊ. तर आता आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे मागच्या वेळेस आपण हा 11वा श्लोक अगदी घाईत संपवला. तर आता आपण 11व्या श्लोकाकडे जाऊया. त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा माऊलींनी मांडलेला आहे. ज्ञान जिथे संपतं ते ब्रह्मज्ञान, ते ज्ञान जिथे संपतं ते ब्रह्म अविनाशी आहे. आणि इथे महत्वाचा कॉन्सेप्ट माऊलींनी मांडलेला आहे आणि त्याच्याबद्दल मला बोलायचंय. तर ओवी 102 पर्यंत आपण जाऊया, 11व्या श्लोकातली. ओके, थँक्यू. ज्ञानाला विषय झाले विषयामुळेच. तर इथे त्यांनी म्हटलंय की ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळेच ज्याच्याकडून जे मोजले गेले म्हणजे क्षर झाले, नंतर वृत्ती ज्ञानाला जे विषय होत नाही, उलट वृत्ती ज्ञानच जेथे लय पावते त्याला अक्षर असं म्हणतात.
तर हा खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे, कारण की याच्यामध्ये म्हणजे हे आपल्या वेदातलं तत्वज्ञान आहे. मी काही डॉक्टर नाही आणि कदाचित म्हणजे आजच्या डॉक्टरांच्या व्याख्येमध्ये कदाचित हे बसणार नाही, पण आपल्या ऋषींची ही एक विजन होती, म्हणून ते सांगते की ते म्हणतात की आपल्याला ज्ञान कसं होतं कुठल्याही गोष्टीचं. तर ते सांगतात की पहिल्यांदा आपण जेव्हा काही पाहतो, समजा मी एक आंबा पाहिला, तर आपल्या मनात त्याचं एक इम्प्रिंट तयार होतं आणि ते जे इम्प्रिंट तयार होतं त्याला वृत्ती व्याप्ती म्हणतात. जे काय इम्प्रिंट आपल्या मनात तयार होतं त्याला वृत्ती व्याप्ती म्हणतात. आणि मग आपण म्हणतो हा आंबा आहे, हे आपल्या मनामध्ये असतं. मग जेव्हा मग चैतन्याच्या प्रकाशात बुद्धी आपल्याला त्या वस्तूचं चित्र तयार करते. म्हणजे अशा प्रकारचं जे असेल तो आंबा, अशा प्रकारचं एक चित्र मनात तयार होतं. आणि मग पुन्हा तुम्ही जेव्हा आंबा पाहता तेव्हा आपल्या मनातल्या इम्प्रिंटशी म्हणजे वृत्ती व्याप्तीशी ते ताडून पाहतं. आणि मग ते समजा मॅच मिळाला सर्चमध्ये, तर मग ते ठरवतं की हा आंबा आहे. तर ते वृत्ती ज्ञान पुढे मांडलं जातं आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की ही वस्तू काय आहे आणि आंबा आहे की नाहीये. नाहीये ते पण समजा माझ्या पुढे समजा तुम्ही एखादा कप आणून ठेवला, तर मग मला माहिती की हा काही आंबा नाहीये. तर हे जे आपण काही गोष्टी आहे किंवा नाही हे ठरवतो मनामध्ये, त्याला संकल्प विकल्प म्हणतात. संकल्प विकल्पाची आणखी बरीच मोठी व्याख्या आहे, पण या संदर्भामध्ये वृत्तीच्या संदर्भामध्ये त्याला संकल्प विकल्प म्हणतात. तर एका वेळी हे फक्त एका वृत्तीसाठीच होतं आणि अतिशय पटकन होतं असं म्हणतात की, आणि जेव्हा ते असं होतं मॅच होतं त्याला फलव्याप्ती म्हणतात. आणि ती फलव्याप्ती तेवढ्या पुरतीच असते. आणि म्हणून आपण म्हणतो की एखाद्या वस्तूचं जर आपल्याला जेव्हा ज्ञान होतं त्यानंतर त्याच्याशी संबंधित वृत्ती ज्ञान लय पावतं आणि मग मनामध्ये दुसऱ्या चित्राचा किंवा दुसऱ्याचा विचार किंवा दुसऱ्या आवाजाचा तो विषय प्रोसेस होऊ लागतो. म्हणजे जेव्हा एका क्षणी जो प्रोसेस होतो तेव्हा वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती हे एकत्र होतात. पण आता बघा ब्रह्म काय आहे की ब्रह्माला काही आकारच नाही आहे, निर्गुण निराकार आहे. म्हणून मग त्याची कुठे किंवा त्याचा काही आवाजही येत नाही, त्याचा काही एकाही आपल्या इंद्रियामुळे ते आपल्याला समजू शकत नाही. म्हणून त्याची वृत्ती व्याप्तीच तयार होत नाही. आणि ते माऊलींनी आपल्याला इथे सांगितलंय की त्याचं वृत्तीज्ञानच होत नाही. मग आपल्याला ब्रह्म कसं कळणार? तर त्याच्यामुळे त्यांनी ते सांगितलं आहे आपल्याला की जेव्हा आपला अहंकार गेलेला असतो आणि मनाचं आणि बुद्धीचं काम नसतं, तेव्हा म्हणजे ज्या चैतन्याच्या प्रकाशामुळे आपल्याला ते वृत्ती व्याप्ती फलव्याप्ती त्या दोन एकत्र आपल्याला म्हणजे त्याचा आपल्याला जो बोध होतो तसा बोध त्यांना त्या प्रकाशाचाच होतो. म्हणजे ज्या प्रकाशामुळे त्यांना हे आपल्याला हे सगळे चित्र दिसतात त्या प्रकाशाचाच त्यांना बोध होतो. मागच्या वेळी मी तुम्हाला बोटांचं उदाहरण दाखवलं होतं की आपण बोटांमध्ये नेहमी आपलं ते प्रकाश आहे, पण तो प्रकाश आपण गृहीत धरतो, आपण त्याच्याबद्दल बोलत नाही. तसं आता काहीच नाही आहे इथे, म्हणजे वृत्तीच नाही आहे. पण वृत्ती ब्रह्माचं ज्ञान आपलं त्यांना कसं होतं, मला काही झालेलं नाही, त्यांना कसं होतं तर त्या प्रकाशाचाच त्यांना साक्षात्कार होतो आणि ते आत्मज्ञान. तर त्यावेळेस ब्रह्म आणि आत्मा एक झालेले असतात आणि योगी तिथपर्यंत कसं पोचतात त्याचं वर्णन 12व्या आणि 13व्या श्लोकात आता येणार आहे. तिथे समाधीचं पण वर्णन आहे आणि मग एकाक्षर ब्रह्म म्हणजे ओंकाराचं वर्णन आणि आत्मसाक्षात्कार सांगितलंय. तर म्हणून मला असं वाटलं की ते वृत्तीज्ञान आपल्याला करणं म्हणजे मला ती कल्पना खूप आवडली की कसं त्यांना म्हणजे इट्स ऑल इमॅजिनेशन अर्थातच, पण त्यांनी कसं म्हटलं की याची प्रत्येकाची वृत्ती होते. मग ते जेव्हा आपल्याला पुन्हा ते सापडतं इम्प्रिंट होत तेव्हा मग आपण त्याला फलव्याप्ती म्हणतो. पण ब्रह्माच्या बाबतीत वृत्ती होतच नाही, म्हणून त्यांनी म्हटलं की वृत्ती ज्ञानाला जे विषय होत नाही, म्हणजे उलट वृत्ती ज्ञानच तिथे लय पावतं आणि मग तिथे त्या प्रकाशाचाच त्यांना साक्षात्कार होतो. तर ते आत्मज्ञान. ओके, आपण पुढे जाऊया.
आणि असे प्रश्न जरूर विचारचा, कारण की मग त्याच्यामुळे आपल्याला आणखी खोलात जाऊन बोलता येतात. सो संतोष, थँक्यू. ओके, आज कोणाला वाचायचंय? प्रतिभा. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुद्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणम्. सर्व इंद्रियांचे नियमन करून, हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून आणि आपला प्राणवायू मस्तकामध्ये ठेवून योगाचरणामध्ये स्थित होऊन, परंतु जर सर्वेंद्रियांच्या द्वारात नेहमी निग्रहाची कवाडे लावली तरच हे घडेल. मग ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला मनुष्य घर सोडित नाही, त्याप्रमाणे मग स्वभावतःच कोंडलेले मन अंतःकरणात स्वस्थ राहील. अर्जुना, तसे चित्त स्थिर झाले असता मग प्राणवायूचा ओंकार करून प्राणाने ओंकाराचे चिंतन केले असता प्राण प्रणव रूप होतो. त्यास मग सुषुम्ना नाडीच्या मार्गात मूर्ध्नी आकाशापर्यंत आणावा. तेथे मूर्ध्नी आकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल अशा अर्धवट स्थितीत धारणेच्या जोरावर धरून ठेवावा. जेथपर्यंत अकार, उकार व मकार या 3 मात्रा अर्धमात्रा रूप ओंकार बिंदूमध्ये नाहीशा झाल्या नाहीत, तोपर्यंत तो प्राणवायू मूर्ध्नी आकाशात निश्चल करावा. मग अर्धबिंबात मात्रात्रयाचे ऐक्य झाले असता ओंकार अर्धमात्रेमध्ये जसा शोभतो, लयास पावतो, तसा प्राण मूर्ध्नी आकाशात शोभतो, लयास पावतो. परी हे तरीच घडे, जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती, तरी सहजे मन कोंडले, हृदयीची असेल उगले, जैसे करचरणी मोडले, परिवरू न संडी, तैसे चित्त राहिलिया पांडवा. प्राणांचा प्रणवूची करावा, मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नीवरी. तेथ आकाशी मिळे न मिळे, तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. तववरी तो समीरू, निराळी खिजे स्थिरू, मग लग्नी जेवी ओंकारू, बिंबीची विलसे. ओम इत्येकाक्षर ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् य प्रयाति त्यजन देहम स याति परमाम गतिम. मला वाटतं मला एकच वाचायचं होतं ना, 12वा. आय कॅन रीड. कंटिन्यू करू का कोण वाचणार आहे? ओव्या राहिल्या ना वाचायच्या का काय? प्रतिभाताई, तुम्हाला 13वा पण वाचायचा आहे. संग्राम बोलतोय, अच्छा. 13वा पण Okay. तुम्हाला असेल. Not it's only 12. Okay. ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत असता व माझे स्मरण करीत असता जो देहाचा त्याग करून जातो तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला पावतो. तेव्हा ओम हे स्मरण्याचे संपून तेथेच प्राणवायू संपतो. मग ओंकार स्मरण्याचे राहिले की जे पूर्ण परब्रह्म तेच काय ते एक राहते. म्हणून प्रणव हे एक ज्याचे नाम आहे व जे एकाक्षर ब्रह्म आहे ते माझे मुख्य स्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करीत असताना जो अशा स्थितीतच देहाचा त्याग करतो तो ज्या ब्रह्मप्राप्ती पलीकडे दुसरी काही एक गोष्ट साध्य करायची नाही त्या माझ्या स्वरूपाला निश्चयाने पावतो. तेथे अर्जुना, कदाचित जर तुझ्या मनात असे वाटेल की अंतकाळी हे स्मरण करावे हे खरे, परंतु मग अंतकाळी हे स्मरण कशाने होणार? कारण इंद्रिये आपापली कर्मे करण्यास असमर्थ असल्यावर जिवंतपणाचे सुख नाहीसे होऊन आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर मग त्यावेळेला योग साधनेस कोणी बसावे व इंद्रियांचा निग्रह कोणी करावा आणि कोणत्या अंतःकरणाने ओंकाराचे स्मरण करावे? तर बाबा, अशा शंकेला कदाचित तू मनात जागा देशील तर अशी शंका मनात आणू नकोस. कारण माझे जे नेहमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाली मी त्यांचा सेवक होतो. तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणू पुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घन जे.
म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत सांता. या परी त्यजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते. जया पावणया परिते आणिक पावणे नाही. वेद अर्जुना जरी विपाये तुझा जीवी हन ऐसे जाये. ना हे स्मरण मग होये कायम यावरी अंती. इंद्रिया अनुघडू पडलिया जीविताचे मुख बुडालिया. आतू बाहेरी उघडलिया मृत्यूचिन्ह. ते वेळी बेसावेची कवणे मग कवण निरोधी करणे. तेथ काह्याचे नि अंतःकरणे प्रणव स्मरावा. तरी अगा ऐसिया ध्वनी जणे थारा देशी हो मनी. पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय. अनन्य चेता हा मला सततम वाटतं योग. आता कोणीतरी दुसरं वाचते चौथं. हा आता मला वाटतं मला वाचायचं ना. माझ्या समोर व्हॉट्सअप उघडे नाही. हा, नमस्कार, मी उज्ज्वला कुरे. हा. अनन्य चेता सततम यो मा स्मरति नित्यशः तस्याः सुलभ पार्थ नियुक्तसो योगिनः. मामुप्रेत पुनर्जन्म दुःखशाल शाश्वतं नानुक्तवती महामनां सांसरिती सिद्धी परमागताः. पार्था, जो सतत अनन्य चित्त होऊन नित्य माझे स्मरण करतो त्या माझ्याशी निरंतर एकवटलेल्या योग्याला मी सुलभच आहे. ही श्रेष्ठ स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्यांना मजप्रत आल्यानंतर दुःखाचे आगर असलेला व नश्वर असलेला पुनर्जन्म प्राप्त होत नाही. जे विषयांना तिलांजली देऊन प्रवृत्तीला बेडी घालून निरोधून मला अंतःकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात, परंतु मला हृदयात घालून कितीही भोग घेतला तरी त्यांचे समाधान होत नसल्यामुळे भूक व तहान इत्यादिकांचा त्यांना पत्ता नसतो. तेथे डोळे इत्यादिकांची काय किंमत आहे. अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एकरूप होऊन अंतःकरणाने मला जे चिकटले ते मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात. ज्या वेळेला त्यांचा देह पडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मग मी त्यांच्याकडे जावे, तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली. जर कोणी एखादा दीन असल्यामुळे मरणसमयी काकुळतीने मला धावा हो धावा असं म्हणाला तर त्याच्या संकटसमयी मी धाव घेत नाही काय. आणि भक्तांची ही तीच अवस्था होत असेल तर मग भक्तीचा कुठे गेला. जर भक्तांची तीच अवस्था होत असेल तर मग भक्तीचा एवढा हव्यास तरी कशा करता करायचा. म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्व देऊ नकोस. त्यांनी ज्या वेळी माझी आठवण करावी त्यावेळेला स्मरण करताच मी पावावे एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही. तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणी असलेला पाहून त्या आपल्याच कर्जाच्या फेडी करता मी भक्तांच्या देह पडण्याच्या वेळी त्यांची सेवा चाकरी करतो. देहांत समयी व्याकुळतेचा संबंध कदाचित माझ्या या सुकुमार भक्ताला लागेल म्हणून मी त्यास आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो. शिवाय आणखीन माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण हीच कोणी प्रशस्त व थंडगार अशी सावली त्याच्या पिंजऱ्यावर मी करतो. अशा तऱ्हेने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ असलेली बुद्धी मी त्याला देतो. म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही. माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पडता आणतो. आत्म्यावर असलेली देहरूपी गवसणी काढून टाकून अहंकार रूपी वरवर असलेली धूळ झाडून शुद्ध वासना वेगळी काढून त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करतो. अशा भक्तांना तरी देहात असताना देखील विशेषतः
देहदात्म्याचा पत्ता नसतो. म्हणून देहत्याग करताना त्यात देहाचा वियोग असा वाटत नाही. अथवा मरणाच्या वेळेला मी यावे आणि नंतर त्यांना आपल्याकडे न्यावे, म्हणजे आपल्या स्वरूपात मिळवावे असे करावे लागत नाही, कारण तो भक्त आधीच मला सहज मिळालेले असतात. एरवी चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला तरी ते चांदणे चंद्राच्याच ठिकाणी असते. त्याप्रमाणे शरीर रूपी पाण्यात जरी तो भक्त दिसला तरी तो नुसता भास मात्र आहे. वास्तविक तो माझ्या स्वरूपीचाच आहे. स्वरूपीत एक आहे. मिनिट थांबा. हो. ओके. तर आपण आता बरंच वाचलं म्हणून म्हटलं जरा हो. थांबूया. तर 12 आणि 13 मी म्हटलं तसं ते ह्यांच्यासाठी योग्यांसाठी आहे. समाधी अवस्थेचं वर्णन आहे आणि आपल्या वेदामध्ये ओंकार इति ब्रह्म असं म्हणतात. तर एकाक्षर म्हणजे एकच अक्षर आहे ना ओम, तर म्हणून त्याला एकाक्षर ब्रह्म असं पण म्हणतात आणि त्याचा इथे त्यांनी विस्तार केलेला आहे. तर ही निर्गुण साधना ब्रह्मावरती मेडिटेशन अशा प्रकारे केले जाते आणि मग बाकीचं सगळं सांगितलंय ते योगामधलं आहे. आणि द्रोणाचार्यांनी अशा प्रकारे प्राण सोडला होता अशी गोष्ट आहे म्हणजे. आणि 14वा आता आपण जो श्लोक म्हणतो तो सामान्य माणसासाठी आहे. तर अनन्य चेता हे महत्वाचं आहे की अनन्य चित्ताने तू माझं स्मरण कर. आणि मग कृष्ण सांगतात की समजा तुझ्या मनात असं येत असेल की मरणाच्या वेळी एवढं सगळं दुःख होताना अमका असताना देवाची आठवण नाही आली तर काय होईल त्या भक्ताचं. तर त्या म्हणजे हे मूळ श्लोकात नाही पण माऊलीने ते आपल्याला सांगितलंय की त्या भक्ताच्या म्हणजे त्याला मोक्ष देण्यासाठी भगवान प्रत्यक्ष स्वतः येतात आणि त्याला मोक्ष देतात, म्हणजे त्याला मिळतोच मोक्ष. आणि आत्ताही मी जे वाचलं शेवटच्या काही ओव्या तर ते जीवनमुक्ताचं वर्णन आहे की जे त्यांना मरणाची वाट पाहत लागे जिवंतपणीच त्यांना ते परमात्म्याशी एकरूप होतात. आणि याच्यानंतर पुढे जे आहे ते श्राद्धाच्या वेळच्या क्रियेचं एक रूपक आहे. आणि ओवी 140 ते 150 मला वाटतं जवळजवळ ते त्यांनी शरीराला दिलेल्या सगळ्या उपमा आहेत. तर ते फक्त आपण आता वाचूया कारण मी काही त्याच्याबद्दल विशेष बोलणार नाही. फक्त मला एकच गमतीदार गोष्ट सांगायची की याच्यामध्ये पुढच्या नाही हा इथेच आहे रक्तपित्याचं. ओके. तर रक्तपित्या म्हणजे आणि त्यांनी 1-2 शब्द असे वाटले की लाव म्हणजे ऍक्च्युअली हडळ आणि कोढी असं हा जो शब्द वापरला 148 मध्ये येणार आहे पुढे अजून आला नाहीये. तर त्याचा अर्थ जो तुम्हाला चावून रक्त पितो तो. तर म्हटलं आता हॅलोवीनचं वेळ आहे त्यामुळे तुमच्या डोळ्यापुढे ते चित्र आलं असेल की ते ड्राक्युलाचं चित्र आहे, वर्णन आहे. आणि हडाळ म्हणजे सुद्धा आय डोंट नो एक्झॅक्टली पण असंच काहीतरी आहे. तर म्हणून म्हटलं की तेवढं फक्त मी सांगते आणि मग आता पुढे जाऊया कारण आता इथे विषय एकदम बदलतोय म्हणून मी म्हटलं आपण इथे पुढे घेऊया. ओके जाऊया पुढे. मग याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात त्यांना मी नेहमी जवळ आहे, म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. यानंतर जे शरीर दुःखरूप वृक्षांची बाग आणि अध्यात्मादी 3 तापरूपी विस्तवाची शेगडी व मृत्यूरूपी कावळ्यास उतरवून टाकलेला बळी आहे, ते दैन्य प्रसवणारे आहे, जे मरणाला पोचते व जे सर्व दुःखांचे पुरे भांडवल आहे, जे दुष्ट बुद्धीचे उत्पत्तीस्थान व वाईट क्रियांचे फल आहे, जे केवळ मूर्तिमंत गाढ अविवेक आहेत, जे संसाराची बैठक आहे, जे विकार रूपी झाडांची बाग आहे व सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे, जे मृत्यूचे खाऊन राहिलेले अन्न आहे, ते मूर्तिमंत आशा आहे, जे जन्म व मृत्यूची स्वाभाविक वाहती वाट आहे, जे भ्रमाचे भरलेले व संशयाचे ओतलेले आहे. फार काय सांगावे, जे विंचवाचे पेव आहे, जे शरीर वाघाने वसतिस्थान केले आहे, जे वेश्येच्या स्नेहाप्रमाणे दिखाऊ आहे,
जे विषयांचा अनुभव म्हणून आणून देणारे सुपूजित यंत्र आहे, जे राक्षसीची दिखाऊ कळकळ आहे, जे निवलेल्या विषाचा घोट आहे, जे सावाचे सोंग घेतलेल्या चोराचा मिळवलेला विश्वास आहे, जे रक्तपित्याचे आलिंगन आहे, जे हटकून मारणाऱ्या सापाचा मऊपण आहे व जे पारध्याचे स्वाभाविक गायन आहे, जे शत्रूचा पाहुणचार आहे, जे दुष्ट लोकांचा सन्मान आहे, हे राहू द्या, जे सर्व अनर्थांचा समुद्र आहे, जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले रान आहे, किंवा जे शरीर म्हणजे धुराच्या कणांनी बनवलेले आकाश आहे, असे अनर्थक व खोटे जे शरीर ते जे पुरुष माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेले आहेत, त्यास पुन्हा प्राप्त होत नाही. म्हणजे त्यांना मोक्ष मिळतो बेसिकली. पण त्याच्या आधी शरीराचं एवढं वर्णन केलं. ओके, आता उभ्या वाचूया. जे विषयांती तिलांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगड वावुनी माते हृदयी सुनी भोगिताती परी भोगितया नारायणुका भेटणे नाही क्षुधादिकान तेथ चक्षुरादिका कवण पाडू ऐसे निरंतर एकवटले जे अंतकरणी मजसी लिगटले मीची होवनी आटले उपासिती तया देहावसान जय पावे ते तीही माते स्मरावे मग म्या जरी पावावे तारी उपास्थी न कायसी पै रंकू एक आडलेपणे काकुळती अंती धावा गा धावा म्हणे तरी तयाची ग्ल्यानी धावणे काय न घडे मज आणि भक्तांचाही तीची दशा तरी भक्तीचा सोसू कायसा म्हणाऊनी हा ध्वनी ऐसा न वाखाणावा तिन्ही जे वेळा मी स्मरावा ते वेळी स्मरला की पावावा असतो अभारुही जीवा साहवेची ना ते ऋण पैरण देखुनी अंगी मी आपुलियाची उत्तरण त्वलागी भक्तियांचे जिया तनू त्यागी परिचर्या करी देह कैवल्याचा वारा झणे लागे ह्या सुकामुरा. देह वैकल्याचा वारा. देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा. म्हणोनी आत्मबोधियांचा पांजिरा सुये तयाते वरी आपुलिया स्मरणाचे उवाईली हिव ऐसी करी सावुली ऐसेनी नित्यबुधी संचली मी आणि तयाते म्हणोनी देहांतीचे साकडे माझिया काहीची न पडे मी आपुलियाचे आपुलीकडे सुखेंची आणि वरचिल देहाची गवसणी फेडुनी आहाच अहंकाराचा रज झाडुनी शुद्ध वासना निवडुनी आपण मा मिळावी आणि भक्तांचा तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही म्हणवुनी आव्हेरू करिता काही वियोगी ऐसा ना वाटे ना तरी देहांतीचे मिया यावे मग आपण पयाते न्यावे हेही नाही स्वभावे जे आधीचे मज मीनले येरी शरीराया सलिली असते पण हेची सावली वांचुनी चंद्रिका ते ठेली चंद्रींच आहे ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत म्हणावनी देहांती निश्चित मीची होती मग क्लेश तरुची वाडी जे तापयत्र्याग्नीची सगडी जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे जे दैत्यांचे दुबले जे दैन्याचे दुबते जे महाभयाने वाढविते जे सकळ सुखांचे पुरते भांडवल जे दुर्मतींचे मूळ जे कुकर्मांचे फळ जे व्याहमोहांचे केवळ स्वरूपची जे संसाराचे बैसणे जे विकाराची उद्याने जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे जे काळाचा खिच उशिटा जे आशेचा अंगवटा जन्म मरणाचा बोलविंटा स्वभावे जे
जे भुलींचे भैरव जे विकल्पाचे वोंतीव किंबहुना पेव विंचुवांचे, जे व्याघ्रांचे क्षेत्र, जे पाण्ययंगेचे मित्र, जे विषयान विज्ञान यंत्र सुपूजित, जे लावेचा कळवळा निवालिया विशोधकाचा गळाळा, जो विश्वासू अंगवळा सवचोराचा, जो कोढियांचे केव, जे काळ सर्पाचे मार्ग, जे गोरीचे स्वभाव गायनचे, जे वैरियाचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे ऐसे जे सागरू अनर्थाचा, जे स्वप्नी देखील स्वप्न, जे मृगजळे सांसिनले वन, जे धूम्ररजांचे गगन ओतले आहे, ऐसे जे हे शरीर ते न पावतीची पुढची नर, जे होऊनी ठेले अपार स्वरूप माझे. आ ब्रह्म भुवना लोका पुतरावर्तीनो अर्जुन, मामुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. अर्जुना, ब्रह्मलोकासकट सर्व लोकींचे प्राणी पूर्वजन्म पावणारे आहेत. हे कुंतीपुत्रा, परंतु पंचप्रत आल्यानंतर पुनर्जन्म नाही. सहज विचार करून पाहिले तर ब्रह्मपणाचा थोरपण जरी प्राप्त झाला तरी त्यास ब्रह्मपदाचा झाला. म्हणजे ब्रह्मलोकाला जेव्हा जातो ब्रह्मपदाचं थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यास पुन्हा पुन्हा येणारे जन्म मरणाचे फेरे चुकतच नाहीत. परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही अथवा जागा झाल्यानंतर माणूस स्वप्नातील महापुराने बुडत नाही, त्याचप्रमाणे जे माझ्या स्वरूपी प्राप्त झाले ते पुरुष संसार बंधनात सापडत नाहीत. एरवी जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थानी पदार्थांमध्ये अग्रगण्य व स्वर्गार्थी लोकरूपी पर्वताचे शिखर जो सत्यलोक, ब्रह्मदेवाचा लोक, ज्या सत्यलोक रूपी गावाचा प्रहर दिवसापर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, तर त्या गावाचे एका दिवसात काय आले एकसारखी 14 इंद्रांची पंगत उठते. एरवी ब्राह्मपण्याचे भडसे, न चुकीतीचे पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियांचे जैसे, पोट न दुखे, नातरी चेई इलायळांचे नंतरे. न बुडीचे स्वप्नींचे महापुरे, देवी माते ते संसारे, लिंप तिची ना. एरवी जगतकारांची सिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे, ब्रह्मभुवन चवरे, लोकाचळांचे, जेथे गावाचा पहारू दिवो तेरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरे, विळोती पांती उठी एकसरी, 14 जणांची. सहस्त्र युगपर्यंत. एक मिनिट थांबा. तर इथे त्यांनी म्हटलंय ब्रह्माचा दिवस, तर मागच्या वेळी आपण म्हटलं तसं 4.32 बिलियन आपले वर्ष असं ब्रह्माचं असतं. आणि इथे आणखीन एक इंटरेस्टिंग त्यांनी फॅक्ट सांगितलं की इंद्र हे टायटल आहे आणि इंद्राची त्याची ड्युटी संपली की मग ते पण बदलतात. तर असे विशिष्ट कालानंतर इंद्र बदलतो. आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचं सुद्धा असंच आहे. ब्रह्मा म्हणते मी, म्हणजे ब्रह्मदेव म्हणते आहे. आपलं जे ब्रह्म आहे ते नाही, जे ब्रह्मा विष्णू महेश असे जे प्रत्येक ब्रह्मांडाला अलॉकेट केलेले आहेत त्यांचा पण एक सेट आहे आणि ते पण बदलतात त्यांची ड्युटी संपली की. आणि तर एका ब्रह्माच्या दिवसामध्ये 14 इंद्र बदलून जातात असं त्यांनी ते गणित ठेवलंय. तर म्हणून त्याचा उल्लेख त्यांनी इथे केला की इंद्रांची पंगत, 14 इंद्रांची पंगत इथे जाऊया पुढे. सहस्त्रयुग. आता विनोद कुलकर्णी वाचणार आहे ना? कोण वाचणार? विनोद कुलकर्णी. हा,
राईट राईट 16 ते 20 मला वाटतं. ओके एनिवे छान आहे. ओके मग वाचू का थांबू काय करू? ते थांबा आता विनोद वाचतील. आलेत ना? हो आहे सहस्रयुग पर्यंतम हरियत ब्रह्मणो विदुः रात्रियुग सहस्रांताम हो रात्रिविदो जनाः. एक सहस्त्र युगे म्हणजे 4 युगांच्या सहस्त्र चौकड्या झाली म्हणजे संपणारा असा ब्रह्मदेवाचा एक दिवस होय. एक सहस्त्र युगे राहणारी ब्रह्मदेवाची एक रात्र होय. थोडस असे जे मोठ्याने जाण- वाचत थोडं ऐकायला कमी येते. ओके एक मिनिट. आता नीट येत आहे? हा चालेल. एक सहस्त्र युगे 4 युगांच्या सहस्त्र चौकड्या झाली म्हणजे संपणारा असा ब्रह्मदेवाचा एक दिवस होय. आणि एक सहस्त्र युगे राहणारी ब्रह्मदेवाची एक रात्र होय. असे जे जाणतात ते ब्रह्मदेवाचे अहोरात्र जाणणारे होत. 4 युगांच्या जेव्हा 1000 फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवसच होतो. आणि पहा त्याचप्रमाणे 1000 चौकड्या भरल्या म्हणजे तेथील एक रात्र होते. ज्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढी मोठी आहेत त्या काळात जे मरत नाहीत ते भाग्यवान हा दिवस आपल्या डोळ्यांनी पाहतात. ते स्वर्गातील चिरंजीव होत. इतर देवांचे या ठिकाणी विशेष आश्चर्य काय सांगावयाचे आहे. मुख्य देवांचा राजा जो इंद्र त्याचीच दशा पहा की ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 होतात. परंतु ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहरांना आपल्या डोळ्यांनी जे पाहणारे आहेत त्यास ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीला जाणणारे म्हणावे. जे चौकडिया सहस्र जाये तै ठाये ठावो विळुची होये आणि तैसेची सहस्रे भरिये पाहे रात्री जेथ. एवढे अहोरात्र जेथींचे तेणे न लोटती जे भाग्याचे देखती ते स्वर्गींचे चिरंजीव. हे राम सुरगणांची नवाई विशेष सांगावी येथ काही मुदला इंद्राची ची दशा पाही जे दिहाचे 14 परिब्रह्मयाची आहिम 8 प्रहरांते आपुलियाम डोळा देखते आहा तिगा तयांते अहोरात्र विदमणी पे अव्यक्ता व्यक्तय सर्वा प्रभवंत्य हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवा व्यक्त संज्ञके भूतग्रामस्य एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्य हरागमे. ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे अव्यक्तापासून सर्व व्यक्त वस्तू उत्पन्न होतात. रात्रीला प्रारंभ झाला म्हणजे त्याच अव्यक्त नामक वस्तूंमध्ये त्या वस्तू लीन होतात. हे अर्जुना भूतांचा तोच हा समुदाय याप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्मून पराधीन होऊन रात्र सुरू झाली की लय पावतो आणि दिवस सुरू झाला की पुन्हा जन्मतो. त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उगवतो तेव्हा ज्याची मोजतात कोठेही करता येत नाही असे लीन असलेले जग आकाराला येते. पुढे दिवसांचे 4 प्रहर संपले की हा आकार समुद्र आटतो व पुन्हा पहाटे तसाच आकार समुद्र भरावयास लागतो. शरद ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे ढग आकाशात नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जसे ते पुन्हा उत्पन्न होतात त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे भूतसृष्टीचे समुदाय 1000 चौकड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात. व रात्रीची वेळ झाली की विश्व अव्यक्तात लीन होते. ती 1000 चौकड्यांची रात्र अंमळ उजाडली की पूर्वीप्रमाणे जगत उत्पन्न होऊ लागते. हे सांगावयास कारण काय तर ब्रह्मलोकाच्या एका दिवस रात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि संहार होतात. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे पहा की जो सृष्टीरूपी बीजाचे साठवण आहे तरी पण तोही पुनरावृत्तीच्या मापाला शीघ म्हणजे टोक झाला. हे अर्जुना एरवी जर हा जो त्रैलोक्याचा विस्तार तो त्या ब्रह्मदेवाच्या गावचा दिवस उगवल्याबरोबर एकदम रचला जातो. मग रात्रीची वेळ प्राप्त झाली की तो त्रैलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो व तो जेथून उत्पन्न झाला
तेथे स्वभावतः साम्याला येतो असे म्हणतात. ज्याप्रमाणे झाड बीज रूपाला येते अथवा ढग हे आकाश रूप होतात, त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश होतो त्या साम्य असे म्हणतात. तिये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गणना केहीन समाये. ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व, पुढती दिहाची चौपाहारी फिटे. आणि हा आकार समुद्र आटे, पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. शारदीये चिये प्रवेशी, अभ्रेजरती आकाशी. मग ग्रीष्मांती जैशी, निगती पुढती. तैशी ब्रह्मदिनाची ये आदी, हे भूतसृष्टीची मांदी. मिळे जव सहस्रावधी, निमित्त पुरे. पाठी रात्रींचा अवसरू होय, आणि विश्व अव्यक्ती लया जाये. तोही युग सहस्र मोटका पाहे, आणि तैसे चिरचे. हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाचा प्रळयो आणि संभूती. ये ब्रह्मभुवनींची होती, अहोरात्रा माझी. कैसे थोरीविचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साठोपा. परिपुनरावृत्तीची मापा, शिग जाहला. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, ये गावींचा गा पसारा. तो हा दिनोदयी एकसरा, मांडत असे. पाठी रात्रींचा समोपावे, आणि अपैसाची साठवे. म्हणी जे जेथींचे तेथ स्वभावे, साम्यासिये. जैसे वृक्षपण बीजासी आले, की मेघ हे गगन जहाले. तैसे अनेकत्व जेथ सामावले, ते साम्य म्हणिपे. एक मिनिट परस्तस्मात तर 18 आणि 19 मध्ये आपल्याला सृष्टीची उत्पत्ती आणि लय सांगितलंय. आपण ऑलरेडी दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात ते पाहिलेलं होतं. आणि अव्यक्तादीनी भूतानी म्हणजे ब्रह्माचा दिवस सुरू झाला की सृष्टी निर्माण होते, आणि रात्र झाली की प्रलय होतो, आणि बाकी सगळं अव्यक्त होतं. आपण पुन्हा किती प्राणी म्हणजे आपण पाहिलं होतं की 4.32 बिलियन इयर्स मध्ये होतं ते, असं काही नेहमी होत नाही. आणि किती प्राणी पुन्हा प्रकट होतील, तर भगवान म्हणतात स एवं भूत ग्राम, म्हणजे सगळे प्राण्यांचे समुदाय पुन्हा व्यक्त होतील. आणि म्हणूनच आपल्याला दुसऱ्या अध्यायात म्हटलं होतं की सगळे राजे आणि तू पुन्हा पुन्हा जन्माला येशील. म्हणजे टोटल जीवांचा जो काउंट आहे, सगळे प्राणी मिळून सगळ्या जीवांचा मिळून काउंट राहतो, तो काउंट प्रत्येक ब्रह्माच्या दिवसामध्ये तोच राहतो. म्हणजे ते माइट बी मग या जन्मात आपण मनुष्य प्राणी, पुढच्या जन्मात आपण कदाचित वाघ होऊ, काही होऊ, पण हा जो टोटल काउंट आहे तो कायम राहतो, असं इथे म्हटलेलं आहे. जाऊया पुढे. परस्तस्मात्तु भावोन्य, परस्तस्मात्तु भावोन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः. यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. पण यावर सांगितलेल्या अव्यक्ता पलीकडचे दुसरे जे सनातन अव्यक्त तत्व आहे, ते सर्व भूते नाहीशी झाली तरीही नाहीसे होत नाही. तेथे त्या साम्यावस्थेत सम एकसारखे एक, विषम एकाहून एक भिन्न हे काही दिसत नाही, म्हणून त्या साम्यावस्थेस भूते असे म्हणता येत नाही. ते कसे, तर ज्याप्रमाणे दूध हे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाव व पातळपणाचे स्वरूप ही जातात, त्याप्रमाणे आकार नैसा झाल्याबरोबर जगाचा जगपणा नाश पावतो, आणि जग जेथून आले ते अव्यक्त जसेच्या तसे असते. त्यावेळी त्यास साम्यावस्थेस सहज अव्यक्त असे म्हणतात, आणि आकारास आले म्हणजे त्यास व्यक्त जग असे म्हणतात. व्यक्त आणि अव्यक्त ही दोन्ही नावे एकाच्यामुळे दुसरे अशी सापेक्ष दिलेली आहेत. विचार करून पाहिले तर स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत. ज्याप्रमाणे अलंकार आटविल्यावर आटलेल्या आकाराला लगड असे म्हणतात, आणि पुढे ज्यावेळी त्या लगडीचे निरनिराळे अलंकार होतात त्यावेळी त्या लगडीचा लगडपणा नाहीसा होतो. अलंकार आणि लगड या दोन्हींचे होणे जसे एका आधारभूत सोन्यावर असते, त्याप्रमाणे आकार म्हणजे जग आणि निराकार म्हणजे माया यांचा विचार चैतन्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे आकार आणि निराकार या दोन्ही सापेक्ष कल्पनास आधार चैतन्यच आहे.
ते चैतन्य तर साकारही नाही आणि निराकारही नाही. त्यास तिन्ही कालात असणारे असेही म्हणता येत नाही व क्षणभंगूर असेही म्हणता येत नाही. ते या परस्पर सापेक्ष दोन्ही स्थितींच्या पलीकडे असून नित्यसिद्ध आहे. याप्रमाणे पाटीवर लिहिलेली अक्षरे पुसून टाकली तरी त्यापासून होणारा बोध नाहीसा होत नाही. त्याप्रमाणे जे चैतन्य विश्वाच्या रूपाने बनलेले आहे, परंतु विश्व पण नाहीसे झाल्याने ते नाहीसे होत नाही. हे पहा, पाण्यावर लाटा तर उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात, परंतु त्या ठिकाणी त्या लाटांना आधार असलेले पाणी सर्व काळ असते. त्याप्रमाणे या नाशिवंत प्राणी मात्रात त्यास आधारभूत असलेले जे चैतन्य ते अविनाशच असते. अथवा आटणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते, त्याप्रमाणे मर्त्य जीवाच्या आकारात जे अमर आहे हे मी म्हणू ना दिनकर? हो, ओव्या वाचायच्या हो का? हो yes. पण आपण ते वाक्य पूर्ण करू की त्याला अव्यक्त किंवा अक्षर असे म्हणतात. म्हणजे आता तुम्ही जे वर्णन वाचलं त्याला अव्यक्त किंवा अक्षर असे म्हणतात. ओके, वाचा ओव्या. ओके. तेथ समविषमन दिसे काही, म्हणून भूते हे भाष नाही. जेवी दुधची जाहालिया दही, नामरूप जाय. तेवी आकार लोपासरिसे, जगांचे जगपण भ्रंशे. परी जेथे जहाले ते जैसे, तैसेची असे. तैतया नाव सहज अव्यक्त, आणि आकारा वेळी तेची व्यक्त. हे एकास्तव एक सुचित, एरवी दोन्ही नाही. जैसे आटलिया रूपे, आटले पण ते खोटी म्हणिपे. वृत्ती तो घनाकारू हारपे, जे वेळी अलंकार होती. ये दोन्ही जैसी होणी, एकी साक्षीभूत सुवर्णी. तैसी व्यक्तावक्ताची कडसणी, वस्तूंचा ठाई. ते तरी अव्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत. या दोही भावा अतीत, अनादि सिद्ध. जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्व पण नासिलेनी न नासे. अक्षरे पुसल्या न पुसे, अर्थू जैसा. पाहे पाम तरंग तरी होत जात, परी तेथ उदकते अखंड असत. तेवी भूत भावी नाशिवंत, अविनाश जे. ना तरी आटतीये अलंकारी, नाटते कनक असे जयापरी. तेवी मर्तिये जीवा करी, अमर जे आहे. छान छान झालं. हा, तर याच्यामध्ये आपण जे म्हणतो व्यक्त अव्यक्त, त्याच्या पलीकडे जे सनातन तत्व आहे ते कधी बदलत नाही. आणि ते आकाराला आलं तरी निराकार राहतं आणि त्याला अक्षर म्हणतात. आणि तेच ब्रह्म, ज्याला स्वतंत्र अस्तित्व असतं ते ब्रह्म. आणि माऊलींनी इथे अनादि सिद्ध असा शब्द वापरला आहे, जे अव्यक्त आहे आणि त्याची प्राप्ती सर्वात श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग हे खरं म्हणजे पुढच्या 12व्या अध्यायाच्या प्रश्नाचं बीज आहे की सगळ्यात कोणती भक्ती श्रेष्ठ, सगुण भक्ती का निर्गुण भक्ती. आणि जे चैतन्य, जे साकार नाही निराकारी नाही असं म्हणता येत नाही, ते त्या अवस्थांच्या पलीकडच्या अवस्थेतलं आहे. म्हणजे त्याला काहीच नाही ना, त्याला काही आकारही येत नाही किंवा निराकारी होते. चैतन्य तसंच राहतं, बाकी सगळं बदलतं, जग बदलतं. तर म्हणजे पुढच्या ह्याच्यात अर्जुनाचा प्रश्न आहे की कुठली भक्ती श्रेष्ठ, सगुण का निर्गुण. तर त्याचं बीज त्यांनी इथे घातलंय. मला वाटतं आपण आता इथे थांबूया, कारण 21-22ला बरंच मोठं आहे, त्याच्या बऱ्याच ओळ्या आहेत. थांबूया इथे, चालेल. म्हणू पसायदा. हो. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलले जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीती लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टा विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.